मी कोर्सेस तर कंप्लीट केलेत, पण माझी आता ग्रोथ कधी होणार? सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक तुम्हाला समजलाय का? सगळेजण म्हणतात की मी कोर्सेस कंप्लीट केलेले आहेत, सर्टिफिकेट घेतलेले आहेत, पण आता माझी ग्रोथ कशी होणार? सो मी सर्वप्रथम तुम्हाला सांगते की मी पण अगोदर अशीच करायची. पहिले काय करायची, व्हिडिओज बघायची, लेक्चर्स बघायची, बस. बाकी त्याची इम्प्लिमेंटेशन काहीही नव्हतं. ओनली नोट्स बनवायची, बस. त्यापेक्षा काहीही असं प्रॅक्टिकली नॉलेज करायचं नव्हतं माझं. असं होतं. सो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की असे मिस्टेक तुम्ही करू नका. जेव्हा तुम्ही सर्टिफिकेट्स वगैरे फोकस करताना, तर तेवढंच फोकस नका करू की ओनली लर्निंग करायची आणि सर्टिफिकेट घ्यायचं. नो, तुम्ही जे शिकताय ना ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल, आपला कॅनव्हा डिझायनिंगचा कोर्स आहे. कॅनव्हा डिझायनिंगचा कोर्स तुम्ही कंप्लीट करा आणि त्यानंतर ते प्रॅक्टिकली कशा प्रकारे आपण त्याला डेव्हलप करू शकतो, आपल्या जी प्रोफाईल आपण तयार केलेली आहे त्यावर कशी पोस्ट करू शकतो, या प्रकारचा तुम्ही थोडासा विचार करा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर स्टोरी मटेरियलसाठी तुम्ही कॅनव्हा यूज करत असाल, तर तुमची स्टोरी जरा अट्रॅक्टिव्ह झाली पाहिजे. किंवा तुम्ही प्रेझेंटेशन बनवण्यासाठी कॅनव्हा यूज करताय, तर ते तुम्ही जे वर्क करताय ते शो करा तुमच्या प्रोफाईलवर. कारण तुमचं प्रोफाईल म्हणजेच एक दुकान आहे तुमच्यासाठी. कारण सोशल मीडिया जे डिजिटल मार्केटिंग आपण करतो, तर ते मोबाईलद्वारे किंवा आपल्या प्रोफाईलद्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचत असतो. पण मी पहिले काय करायचे माहितीये, लर्निंग करायचे आणि फक्त तसंच ठेवून द्यायचे, पण प्रॅक्टिकली कधीही यूज करायचे नाही. मग ग्रोथ कशी होणार? लोकांना कसं कळणार की मी नेमकं काय करते? तर तेवढी चूक तुम्ही पण नका करू जेव्हा पण तुम्ही काहीतरी शिकताय. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे लीड जनरेशन ट्रिक्स खूप साऱ्या सांगितल्या गेलेल्या आहेत. जसे की डीएम मार्केटिंग असेल, कंटेंट क्रिएशन असेल किंवा फेसबुक ऍड्स असतील, तर तुम्ही शिकताय ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकली कसं अप्लाय करू शकता याचा विचार करा. कारण कंटेंट क्रिएशन फक्त शिकलं आणि त्याचं तुम्ही सर्टिफिकेट घेतलं म्हणजे झालं असं नसतं. प्रॅक्टिकली तुम्ही कंटेंट बनवायला तयार करा. कंटेंट कसे असतात, हुक काय असतं, बॉडी काय असतं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिका. त्यानंतर स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करा आणि प्रोफाईलवर ते टाका. तुम्ही युट्यूब चॅनल बनवलं असेल तर युट्यूब चॅनलवर अपलोड करू शकता, इंस्टाग्राम चॅनलवर अपलोड करू शकता. त्यामध्ये अॅनिमेशन्स कसे ऍड करायचे हे पण तिथे शिकवलं गेलं आहे. व्हिडिओ एडिटिंग कोर्स कंप्लीट करा. स्वीएन ऍप बद्दल छोटे छोटे स्टेप्स तिथे शिकवले गेलेले आहेत, ते तुम्ही इम्प्लिमेंट करा. म्हणजे जर तुम्ही स्वतःचं वर्क दाखवलं तर तुमच्याकडे लोक येतील आणि विचारतील की हे तुम्ही कसं केलं. तर ते तुम्ही फ्रीमध्ये तर नाही सांगणार, कारण तुम्ही पण ते शिकण्यासाठी काहीतरी चार्जेस केलेले आहेत. सो दुसऱ्यांना शिकवण्यासाठी तुम्ही ते करू शकता ना. हे पण तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. आणि समजा फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर त्या गोष्टीमध्ये मास्टर अप केलं, तर तुम्ही स्वतःची एजन्सी पण खोलू शकता. जर तुम्ही फेसबुक ऍड मध्ये चांगल्या प्रकारे मास्टर क्लास केला आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तिथे डेव्हलप्ड झालात, तुम्ही स्वतःची एजन्सी खोलू शकता फेसबुक ऍड सेटअपची. कोणाला फेसबुक ऍड चालवायचे असेल तुम्ही लावून देऊ शकता. तुमची किंमत जे पण असेल, ज्यांना जेवढे लीड्स पाहिजे ते करू शकता. तुमच्याकडे स्वतःहून ते येतील की मॅम किंवा सर, आम्हाला फेसबुक ऍड्स असं लावायचे आहेत आणि तुम्ही आम्हाला सांगा. सो हे राहतं फ्रीलान्सिंगची पॉवर आणि स्किलची पॉवर. हे झालं फेसबुक ऍड बद्दल. किंवा व्हिडिओ एडिटिंग असेल, जर तुमच्या व्हिडिओजमध्ये काहीतरी क्वालिटी असेल, तुमच्या स्वतःमध्ये बोलण्यामध्ये काहीतरी स्टाईल असेल, तर लोक तुमच्याकडे येतील व्हिडिओज बनवण्यासाठी. ते म्हणतील की माझा हा प्रेझेंटेशन आहे, तुम्ही तो व्हिडिओ बनवणार का? किंवा तुम्ही जर एखादी रील बनवत असाल, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला ब्रँड कोलॅब करण्याची संधी भेटेल. आता ते कसं, ब्रँड्स भरपूर आहे, जसं की मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट, ब्लिंकिट, असे भरपूर सारे वेबसाईट आहेत. ते तुमच्यासोबत संपर्क करतील. त्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत कोलॅब करू शकता. त्याचे सुद्धा तुम्ही चार्जेस घेऊ शकता. याला डीएम टू कोलॅबोरेशनचे सुद्धा चार्जेस असतात. डीएम पेड कोलॅबोरेशन असं तुम्ही स्वतःच्या प्रोफाईलवर टाकू शकता. कारण तुमचं प्रोफाईल म्हणजे तुमचं दुकान आहे, तुमचं शॉप आहे, तुम्ही जे पण म्हणता, तुमचा मॉल सुद्धा. तुम्ही जे पण त्याच्यात इन्क्लुडेड करणार ते तुम्हाला भेटणार. जे म्हणतात ना, जो दिखता है वही बिकता है. त्यामुळे फक्त लर्निंग करून सर्टिफिकेट घेऊन फायदा नाहीये. तुम्ही त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन केलं असेल तर ते प्रॅक्टिकली तुम्ही अप्लाय करा. स्किल पैसामध्ये असे भरपूर सारे स्किल्स आहेत जे तुम्ही ट्राय करा. इथे स्टार्टिंग जर तुम्ही केलात, सर्टिफिकेशन घेऊन तुम्ही डेव्हलप करू शकता स्वतःमध्ये आणि इथे तुमची स्वतःची एजन्सी पण खोलू शकता. जर तुम्ही स्वतःचं काहीतरी सेटअप केलं तर खरंच तुम्हाला पण अभिमान वाटेल की मी काहीतरी करते, ते पण घरी बसून. अफिलिएट मार्केटिंग असा बिझनेस आहे जो तुम्ही घरी बसून करू शकता. तुमचं कोणतीही डिस्टर्बन्स नसेल. जॉब करत असाल तर जॉबमध्ये सुद्धा तुम्ही कोणतं पण डिस्ट्रॅक्शन नसणार आहे. यासाठी खरंच खूप बेस्ट आहे. हे स्किल्स तुम्ही शिका. आणि जर हे स्किल शिकायचे असतील तर मी माझं
इंस्टाग्राम अकाउंट दिलेला आहे, तुम्ही तिथं मला DM करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझे जे डिटेल्स आहे ते दिलेले आहेत. तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर नक्की तिथे मला मेसेज करू शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी धन्यवाद.